रामकृष्ण हरी. आज आपण वट सावित्री पौर्णिमाची कथा बघणार आहोत. येणाऱ्या 29 तारखेला वटपौर्णिमा येत आहे. सगळ्या सुवासिनीचा आनंदाचा क्षण आहे. सगळ्या सुवासिनी वडाला फेरे घालून वडाला प्रार्थना करतात की आमच्या पतीला उत्तम ऐश्वर्य लाभो, ही वडाकडे प्रार्थना करत असतात. वर मग ही कथा कधीपासून सुरुवात झाली, कधीपासून चालत आली, तर महाराज कथा ही खूप प्राचीन आहे. मग ही कथा कोणी सांगितली होती? काहीतरी असा पुराणामध्ये एखादा पुरावा आहे का? तर पांडव वनवासामध्ये असताना लोमश ऋषीनं ही कथा पांडवांना सांगितली होती. पांडवांनी विचारलं, महाराज की द्रौपदी सारखी कोणी सद्गुणी स्त्री होती का? त्यावेळेस लोमश ऋषीनं सांगायला सुरुवात केली. लोमश ऋषी सांगतात की पूर्वी मद्र देशीचा राजा अश्वपतीला राज्य भरपूर होतं, पण पोटी संतान नव्हती. अनेक वर्ष सावित्रीची पूजा केली, आराधना केली. सावित्री माता प्रसन्न झाल्या आणि राजाने मागणी केली की मला पुत्र प्राप्ती व्हावं. सावित्री मातेने सांगितलं की तुला पुत्र प्राप्ती होणार नाही, पण तुझ्या पोटी एक कन्या जन्माला येईल. आणि 9 मास पूर्ण भरता एका कन्येचा जन्म झाला. ती कन्या म्हणजे सावित्रीचे जन्मकथन त्या ठिकाणी सांगण्यात आलं की ही महान पतिव्रता होईल, ही सद्गुण खानी होईल आणि अनेक पुराण हिचा महिमा वर्णन करतील. असं सावित्री दिवसेंदिवस वाढत आहे. सावित्री आता उपवर झाल्याच्या नंतर सावित्रीच्या विवाहाचा प्रसंग येतो. त्यावेळेस पित्याला चिंता असते की आपल्या मुलीचा विवाह करावं. मग मुलीसाठी वर शोधत असताना सावित्रीच्या तोलामोलाचा कोणी वर सापडत नव्हता. त्यावेळेस पित्याने सांगितलं की तू तुझ्या आवडीचा व तुझ्या योग्यतेचा वर निवड. त्यावेळेस सावित्री माता वर धुंडण्यासाठी 56 देश पायाखाली घातले आणि फिरत असताना एक राजाचा मुलगा, त्याचं नाव आहे सत्यवान, याचा वरासाठी नेमणूक केली. आणि ज्यावेळेस वापस आल्या आणि सांगितलं घरी वडिलांना की मी माझ्याकरिता वर निवडलेला आहे, नाव त्याचं सत्यवान आहे. आणि त्यावेळेस नारदजी त्या ठिकाणी आले. नारदजीनं सांगितलं तू वर निवडला ते योग्य आहे, पण त्या ठिकाणी एक अनर्थ पण आहे. तर अनर्थ काय आहे? तर कारण की सत्यवानाचा मृत्यू 1 वर्षामध्ये होणार आहे, तो 1 वर्षापेक्षा जास्त वाचणार नाही. त्यावेळेस सावित्रीने सांगितले, महाराज आता काही हो, मी ज्याला मनोमन पती मानलेला आहे आणि त्याच्या सोबतच मी विवाह करणार आहे. त्यावेळेस नारदजींचं सावित्रीचं ध्येय पाहिलं, तिचा आत्मविश्वास पाहिला. नारदजींनी आशीर्वाद दिला की तुझं सर्व मनोरथ पूर्ण होतील. महाराज बघा, प्रारब्धामध्ये काही जरी असलं पण संतांची जर आपल्यावर कृपा झाली, याच्यामध्ये आपल्याला संतांची कृपा देखील बघायला भेटते. संतांची कृपा झाली तर प्रारब्ध कर्माचा देखील नाश होतो. नारदजींनी आशीर्वाद दिला की तुझं सर्व मनोरथ पूर्ण होईल. कारण सावित्रीची निष्ठा एवढी होती, नारदजीनं सावित्रीला आशीर्वाद दिला की तुझं सर्व मनोरथ पूर्ण होईल. आणि सावित्रीचा विवाह सत्यवानासोबत झाला. संसाराचे एक दिवस निघून जात आहेत. सावित्री आपल्या पतीची सेवा, सासू सासऱ्यांची सेवा. खरं बघा, महिला मंडळासाठी त्या कथेमधून तुम्ही एवढा जरी बोध घेतला तर खूप आहे. सावित्रीने आपल्या सासू सासऱ्यांची सेवा केली, नवऱ्याची सेवा केली, आहे की नाही? मग तुकोबरा सांगतात की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जी पतिव्रता असते ना, तिची देवावर सत्ता असते. एवढी निष्ठा, एवढी ताकद त्या पतिव्रतेमध्ये आहे. आणि पुढे सावित्री असं करता करता सत्यवानाचा अंतकाल जवळ आला. नारदजीने सांगितलेला शब्द सावित्रीला आठवला. नारदजीने सांगितलं होतं की तुझा पती 1 वर्षापर्यंत जगणार आहे, शेवटचे 4 दिवस आता बाकी आहेत. सावित्रीने 3 दिवसाचं उपोषण केलं. 4थ्या दिवशी सत्यवानासोबत वनामध्ये काही समिधा आणण्याकरिता, फळमूळ कंद आणण्याकरिता सोबत गेलेली आहे. त्यावेळेस दिवस माळायचा वेळ झाला. सावित्री सांगते की आता घरी चालावं. त्यावेळेस सत्यवान समोर असणार एक वडाचं झाड, त्या वडाच्या झाडा ठिकाणी गेले आणि त्या वडाच्या वाळलेल्या फाट्या ते काढत होते. तेवढ्यात एक फाटी सत्यवानाच्या डोक्यावर आदळली आणि सत्यवान मूर्छित अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडला. सावित्रीने बघितलं. सावित्री माता धावत आली आणि सत्यवानाचं मुंडकं आपल्या मांडीवरती घेतलं. 4 तास वारा घातला. 1 प्रहर पूर्ण होता. सत्यवानाचा शेवट मृत्यू झाला. पण सावित्रीची निष्ठा मात्र ढळली नाही. यमदूत त्या ठिकाणी स्वतः सत्यवानाचे प्राण हारण्यासाठी त्या ठिकाणी आले. यमदूताच्या पाठीमागेच सावित्री धावते. यमाची स्तुती केली आणि यमाकडून सावित्रीनं 4 वरदान मागून घेतले. यमाला सांगितलं की तू मला कन्या समजतोस,
तर मला वरदान दे. यमधर्माने सांगितलं की तुझ्या पतीचा प्राण सोडून तू बाकी काही माग. सावित्रीने 4 वरदान मागितले एक एक करता करता. पहिल्या वरदानामध्ये आपल्या सासऱ्याचे डोळे मागितले, तिचे डोळे दृष्टीहीन झाले होते. दुसऱ्या वरदानामध्ये सासऱ्याचं गेलेलं संपूर्ण राज्य परत मागितलं. तिसऱ्या वरदानामध्ये आपल्या पित्याला पुत्र नव्हता त्याकरिता 100 पुत्राचं वरदान सावित्रीने मागितलं. आणि चौथं वरदान हे पतिव्रतेच्या जोरावर, पतिव्रतेच्या ताकदीवर सावित्रीने यमराजाकडे मागितलं की मला सौभाग्यवतीचा आशीर्वाद द्या. आणि चौथ्या वरदानामध्ये सावित्री मातेनं यमराजाकडून पतीचा प्राण परत घेतला. आणि आता सत्यवानाचं आयुष्य या ठिकाणी सांगतात, यमदेव सांगतात की आता सत्यवानाला 400 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. आणि सांगितलं की तू जा आणि तुझ्या हाताचा स्पर्श होताच सत्यवान जीवित होईल. ठरल्याप्रमाणे सावित्री वापस आली आणि आपल्या पतीच्या हनवटीला धरून उठवते तेवढ्या सत्यवानाचा प्राण वापस आला. आणि त्या ठिकाणी आता सावित्रीला आनंद झाला. तेवढ्यात स्वर्गाहून काही पतिव्रता त्या ठिकाणी सावित्रीचं दर्शन घेण्याकरता त्या वडाच्या झाडा त्या ठिकाणी आल्या. आणि मग त्या वेळेपासून ही वटपौर्णिमा त्या वेळेपासून सुरुवात आहे. ही खूप प्राचीन कथा आहे बघा. ही कथा ही पांडवांना वनवासामध्ये असताना लोमश ऋषींनी सांगितली होती. तीच कथा मी तुमच्या समोर सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या वडाच्या झाडाचं महत्व देखील खूप आहे. तेव्हापासून ही वटपौर्णिमा साजरी होते. आणि सुवासिनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे मारतात व प्रार्थना करतात की आपल्या पतीला उत्तम आयुष्य प्राप्त व्हावं. महाराज, ही कथा जो कोणी श्रवण करतो, स्त्री असो अथवा पुरुष असो, त्यांना उत्तम ऐश्वर आरोग्य लाभत असतं. अशी ही वट सावित्री पौर्णिमेची कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. सर्वांनी अगदी आनंदानं, मनोभावाने आणि सहपरिवारासोबत ही कथा सगळ्यांनी श्रवण करायची आहे. रामकृष्ण.